च्या निमित्तानं आपण नवरात्र ज्योतिष म्हणजे जो महोत्सव आपण नवरात्रोत्सव जो महोत्सव सुरू झालेला आहे त्या निमित्तानं आपण नवरात्र ज्योतिष व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आता 8 दिवस आपल्याला 8 प्रमुख वक्ते महत्वाचे वक्ते लाभणार आहेत. त्या वक्त्यांचे अनेक मौलिक विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर या नवरात्र ज्योतिष व्याख्यानमालेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. मराठी ज्योतिष मंडळ आणि इतर 2 संस्था ह्या संस्थांच्या वतीने हा जो कार्यक्रम होतोय ह्या कार्यक्रमामध्ये आज पहिल्यांदा पहिलं पुष्प आज हिरलेकर सर अमरावतीचे जे हिरलेकर सर आहेत ते एक वेगळा विषय म्हणजे रामरक्षा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे त्यातल्या ज्यांना 7.5 त्रास असतो त्या लोकांना तर नक्कीच रामरक्षा म्हणजे काय हे माहित असतं. तर तो त्या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. खरं तर गेले 6 महिन्यापासून आपण मराठी ज्योतिष मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करतोय. त्यामध्ये अनेक वेळेला अनेक व्याख्याते म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात अगदी पहिला आपला कार्यक्रम झाला त्यावेळेला अग्निहोत्री मॅडम असतील त्यांच्या माध्यमातून आयोजित व्याख्यानमाला असेल. परत मराठी ज्योतिष मंडळाच्या माध्यमातून अनेक वेळा आपण नंतरच्या काळात दाते सरांना एकदा आपण आणलेलं होतं त्यावेळेला बेळासकर सर असतील, नंदू जोशी असतील, आपले पंडित सर तर नेहमीच असतात, मी नेहमीच असतोय. त्यानंतरच्या काळात एकदा सुकटणकर सर, भिडे सर अशा माध्यमातून असे अनेक वक्ते आजपर्यंत आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रत्येक व्यक्तीनं आणि त्या वक्त्यानं वेगवेगळ्या पद्धतीने एक मौलिक ज्ञान आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर आमची मराठी ज्योतिष मंडळाची स्थापना ही 2 उद्देश महत्वाची ठेवूनच झालेली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मराठी ज्योतिष मंडळामध्ये प्रचार आणि प्रसार हे काम महत्वाचं, लोकांना ज्ञान देता यावं ह्या उद्देशाने आपण ही सुरुवात केलेली होती. आता हा नवरात्र सुरू झालेला आहे. नवरात्राच्या उत्सवात आपल्याला ज्यावेळेला नवरात्र संपेल आणि ही व्याख्यानमाला आपली समाप्त होईल त्यावेळेला आपल्या मंडळाला 6 महिने पूर्ण होत आहेत. 6 महिन्यामध्ये आपण जवळपास 1000च्या सभासद 1000 संख्येपर्यंत आपण सभासदाच्या पोहोचलेलो आहोत. आपल्याला त्याबद्दल अभिमान आहे, आनंद आहे, समाधान आहे. पण या काळातच आम्ही थोडासा लॉकडाऊन नसता तर कदाचित आपले अनेक कार्यक्रम ह्या ज्या आतापर्यंत जे 10-12 कार्यक्रम झाले जवळजवळ नाही म्हटलं तरी 25 ते 30 व्याख्याते आपण देऊ शकलो. हे व्याख्याते आपण ओपन ग्राउंडवर किंवा ओपन आपल्या कार्यालयात वगैरे अशा पद्धतीने ओपन कार्यक्रम आपल्याला ते करता आले असते. पण हे लॉकडाऊनच्या काळात आपल्याला ते कार्यक्रम करता आले नाहीत. पण त्यावेळेला आपल्याला पावले सरांच्या माध्यमातून वेदचक्षू त्यांनी खरं तर आपले पदाधिकारी म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली होती आणि मराठी ज्योतिष मंडळाला एक वेगळ्या पद्धतीने मीटिंग घेण्यासाठी असेल किंवा कार्यक्रमासाठी मदत करता यावी म्हणून त्यांनी ऑनलाईन हे ज्या पद्धतीने आपण झूमवर आपण एकमेकाला भेटणं सुरू झालं ते खरं तर त्यांनी सुरू केलेलं होतं. त्यानंतरच्या काळात आपण व्याख्यानांची अनेक वेळा सुरुवात झाली, अनेक व्याख्यानं व्हायला लागली. त्यानंतरच्या काळात अनेकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर पावले सरांचं खरं तर फार मोठं एक काम वाढलं असं म्हणलं तरी चालेल. मग थोडंसं मराठी ज्योतिष मंडळ हा विषय बाजूला ठेवून सुद्धा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रम मिळायला लागले. हे कार्यक्रम करत असताना त्यांनी जो त्यांचा 101 व्याख्यानाचा जो काही तो संकल्प सोडलेला होता तोही पूर्णत्वाला गेला. त्या 101 व्याख्यानामध्ये मराठी ज्योतिष मंडळ असेल, बाकी इतर अनेक मंडळ असतील किंवा अनेक संस्था असतील, ह्या सगळ्यांनी पावले सरांचा एक शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्याबद्दल पावले सरांचंही कौतुक सगळीकडे आपण बघतोय. 2-3 दिवस त्यांनी चांगले कष्ट घेतलं, काम केलं. अर्थातच त्यांचे कष्टाला आपण हे रिस्पेक्ट दिलाच पाहिजे आणि तो देतोय आपण, सगळेजणच देत आहेत. एक चांगल्या पद्धतीने काम आपण सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात आपण जी व्याख्यानं घेतली ही व्याख्यानं आम्ही तर खरं तर लोकांना एक चांगलं ज्ञानात भर पडावी, लोकांना एक चांगली माहिती मिळावी ह्यासाठी आपण ती व्याख्यानं खरं तर ठेवलेली आहेत. त्या व्याख्यानांचा पुरेपूर फायदा सगळ्यांनी घ्यावा. म्हणजे या व्याख्यानांच्या खरं तर आम्ही लोक सगळेजण एका वेगळ्या म्हणजे आमच्या सगळ्याच्या स्वतःला आमची सगळ्यांची कामं असताना सुद्धा त्या कामं बाजूला ठेवून एक संघटनेसाठी संस्थेसाठी योगदान म्हणून आम्ही खरं तर ही कामं राबवत असतो. ह्या कामांचाही एक वेगळ्या पद्धतीने लोकांनी विचार केला पाहिजे. म्हणजे टाइमपास म्हणून हा कार्यक्रम न बघता ह्या कार्यक्रमातून आम्हाला काहीतरी वेगळं द्यायचंय अशा पद्धतीनं आमची भावना सगळ्यांनी आपण लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. त्या भावनेचा एक वेगळ्या पद्धतीने विचार केला तरच आम्हालाही समाधान लाभणार आहे. खरं तर आमच्या सगळ्यांची वेळ आम्ही घालून आज हिरलेकर सर आज एवढी मोठं व्यक्तिमत्व आहे, आज त्यांचा वेळात वेळ ते देऊन आपल्यासाठी उपलब्ध आहेत, ते व्याख्यान देत आहेत. पाठीमागे दाते सर आले होते,
मागच्याच आठवड्यात, त्याच्या मागच्या आठवड्यात भट सर आलेले होते. ह्या लोकांनी आपला एक मौलिक वेळ आपल्यासाठी दिलेला आहे आणि त्यांनी कुठलंही म्हणजे काही मनामध्ये स्वार्थ न ठेवता आपल्याला एक प्रकारचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केलाय. त्या ज्ञानाचा आपण फायदा घेतला पाहिजे. आम्ही लोक सगळीजण जेव्हा हे एका वेगळ्या भावनेनं हे काम करत असतो त्यावेळेला त्या भावनेची कदर करणं खरं तर तुमची जबाबदारी आहे. आता पहिल्यांदाच आपण सलग 9 दिवस असा कार्यक्रम राबवतोय. 8 दिवस हा कार्यक्रम राबवतोय. या 8 दिवसामध्ये लोकांचा सहभाग सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे जास्तीत जास्त होणं. नेहमीचीच आपली आकडे न राहता जास्त लोकांनी सहभागी व्हावं ही आमची भावना असणार आहे यामागं. आणि तरच आम्ही करतोय त्या कष्टाचं काहीतरी चीज झालं. आता पुढे इथून पुढे आपल्याला 8 दिवस अनेक वक्ते भेटणार आहेत. आता ते वक्ते सगळेच म्हणजे अगदी आता त्यामध्ये पावले सर पण आपले वक्ते असणार आहेत. पावले सरही त्यांचे विचार मांडणार आहेत. आपल्या रानडे मॅडम ज्या रोज आपल्याला सगळ्यांना मदत करत असतात त्याही सेवाभावी पद्धतीने काम करत असतात. अतुल सर असतात सेवाभावी पद्धतीने काम. आम्ही सगळेजण सेवाभावी पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना काहीतरी मिळावं, काहीतरी द्यावं या भूमिकेतनं काम करत असतो. आणि आमचाही प्रयत्न असा असतो. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून घेतलेले कार्यक्रम, ज्यावेळेला अगदी सुरुवातीला अग्निहोत्री मॅडमनी घेतलेला जो कार्यक्रम त्या माध्यमातून वेगवेगळ्या महिला आपण कार्यक्रमात आणलेल्या होत्या. त्यानंतर झालेला कार्यक्रम असेल, भिडे सर असतील, अगदी सुट्टणकर सर असतील, पंडित सर, मी तर आम्ही नेहमीच असतो. आम्हाला राहावंच लागतं कारण आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडायला कधीच कमी पडणार नाही. त्याचबरोबर नंतरच्या काळात आपण दाते सर असतील, बिळासकर सर असतील, नंदू जोशी सर असतील, त्याचबरोबर आता वदा भट सर असतील आणि आता आज हिरलेकर सर आहेत, पुन्हा सुट्टणकर सर, भिडे सर, पंडित सर, आपल्या रानडे मॅडम मी आता बोलल्याप्रमाणे आमचा विभागीय लोकांना संधी देण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे त्याही बाबतीत असं कुणी समजू नये की हे ठराविकच लोक भाषण करतायत आम्हाला नाही, तर असं काही नाही. आमचं सगळ्यांच्यावर प्रेम आहे, आम्हाला सगळे जवळचे आहेत. आता रानडे मॅडम आहेत त्या नाशिक वरून म्हणजे खानदेशातून आहेत. पावले सर आहेत हे मराठवाड्यातून आहेत. आज हिरलेकर सर जे आज व्याख्यान देणार आहेत ते आपले विदर्भात नाहीत, अमरावतीचे आहेत. म्हणजे आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहोत. कधी कधी आम्ही कोकणमध्ये येतात. सुट्टणकर सर तसं म्हणलं तर कोकण मधून पण येतात. अशा अनेक विभागीय लोकांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या लोकांचे विचार सगळ्या तुम्हा लोकांना ऐकायला मिळावेत आणि त्या लोकांनाही व्यक्त करण्याची संधी मिळावी ही या मागची आमची भूमिका असती. ही प्रामाणिक भूमिका सगळ्यांनी समजून घ्यावी. मग अशाच पद्धतीने आता 8 दिवस आपण वेगवेगळ्या विषयावर वक्ते जे व्याख्यानं देणार आहेत त्याचा लाभ आपण घ्यावा अशी या निमित्तानं विनंती करतो. पुन्हा एकदा नवरात्रीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्वाचं मी आज बोलणार आहे, आपण मराठी ज्योतिष मंडळाच्या माध्यमातून रोज पत्रिका म्हणजे कसं असतं, जी व्यक्ती रोज समोर दिसते ती सगळ्यांना माहित असतं की ही काम करते, पण जी व्यक्ती एखादी कधीच काम दिसत नाही ती काम करते की नाही असं वाटत असतं. तर माझा आज अध्यक्ष म्हणजे प्रदेशाध्यक्ष या नात्याने जबाबदारी आहे. रोज सकाळी आपण बघत असतो पहाटे 6 वाजता किंवा 7 वाजता सकाळी मी एक पत्रिका पाठवत असतो सगळ्या लोकांना की ती अभ्यासासाठी. आता आज वदा भट सरांची पत्रिका आलेली आहे, आपण ग्रुपवर बघत असतो. मराठी ज्योतिष मंडळाच्या ग्रुपवर रोज एक पत्रिका अभ्यासाला दिली जाते. आता मला सांगा, होनमोरे सर आपले ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आपल्या मंडळातलं, जी व्यक्ती रोज काम करती, रोज आपल्यासाठी एक पत्रिकेचा अभ्यास करती, त्यांना जर सांगितलं अरे आज प्रणव मुखर्जी गेले तर ते रात्री 12-1 वाजता मला ती पत्रिका बनवून ती विशद करून 1 वाजता मला पाठवतात आणि सकाळी 6ला किंवा 7ला मी तुम्हाला पाठवत असतो. हे लक्षात घ्या. अशी अनेक काम करणारी म्हणजे पाठीमागं की जी कधी कुणाला दिसत नाहीत. आता ह्या होनमोरे सरांचं मी विशेष कौतुक करतो. आणि होनमोरे सर तुम्ही आता आहे का नाही कार्यक्रमाला मला माहित नाहीये, पण तुम्ही असा अगर नसा मी तुम्हाला ह्या निमित्ताने एकच आश्वस्त करतो की तुमच्या कामाची नोंद मराठी ज्योतिष मंडळ नक्कीच घेणार आहे आणि आजपर्यंत घेतलेली आहे. योग्य वेळेला योग्य तुमचा न्याय तुम्हाला नक्की मिळेल ह्याची खात्री मी तुम्हाला या निमित्तानं आज देतो. रोज खरं तर एवढं असं कुणी मी स्वतः अध्यक्ष असून मला शक्य होत नाही रोज. पंडित सर आम्ही कितीतरी वेळा ठरवलं की आपण रोज एक पत्रिका टाकूया, पण कामाच्या व्यस्ततेत आपलं रोजचं जे रुटीन कन्सल्टिंग असतं किंवा इतर जी कामं असतात त्यातून आपल्याला ते शक्य होत नाही. पण ते होनमोरे सर मात्र न चुकता एखाद्या दिवशी पहाटेपर्यंत जर मला पत्रिका नाही आली तर सकाळ सकाळी मी फोन करतो, सर आज विसरला की काय? तर ते म्हणतात नाही आहोत, तयारच करतो मी, पाठवतो की 2 मिनिटात. आणि ते आपल्याला एक पत्रिका पाठवतात, त्याचा अभ्यास आपण रोज करतो. त्यानंतर आपले मेघश्याम पाठक असतील, पाठक सरांचं तर ठीक आहे वेगळ्या पद्धतीनं ते एक रामरक्ष म्हणजे आपलं मनाचे श्लोक रोज काही ना काहीतरी ते पाठवत असतात. ते मला म्हणजे असे अनेक लोक आपल्याला पडद्यामागून सुद्धा सहकार्य करणारी काम करणारी आहेत. आणि अशा लोकांचं नोंद किंवा अशा लोकांच्या कामाची नोंद
आम्ही नक्की घेणार आहोत. भविष्यात त्याचे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कसं उतराई व्हायचं हा खरं आमच्या पुढे प्रश्न आहे. पण अशा सेवाभावी काम करणाऱ्या लोकांचं नक्कीच मराठी ज्योतिष मंडळ काही ना कुठल्या तरी मार्गाने त्यांची उतराई होण्याचा प्रयत्न करेल, एवढाच या निमित्ताने शब्द देतो. परत एकदा कोनमरे सर असतील, त्यांच्याबरोबर काम करणारे मेघशा पाठक असतील, इतर कुणी असतील, ह्या सगळ्यांचं परत एकदा मी धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नवरात्र उत्सवासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपले जे आता नवरात्रानिमित्त जो कार्यक्रम होणार आहे 8 दिवसाचा व्याख्यानमालेचा, त्या व्याख्यानमालेचा जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आस्वाद घ्यावा, लोकांचे विचार ऐकावेत. अशी मौलिक विचार देणारी लोक आपण नेहमी आणण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना न्याय द्यावा. आम्ही स्वार्थासाठी काही करत नाहीये, तुमच्यासाठी काम करतोय. मग ह्या भावनेचाही एक वेगळ्या पद्धतीने विचार करून तुम्ही सगळ्यांनी स्वतः त्याला न्याय द्यावा आणि आपल्या मराठी ज्योतिष मंडळाचं काम वेगळ्या पद्धतीने पुढे न्यायचा प्रयत्न करावा, एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक पंडित सर उपस्थित आहेत, हिरलेकर सर आजचे जे व्याख्याते आहेत ते उपस्थित आहेत, त्यांचं पावले सर आत्ताच आलेले आहेत, मॅडम मुग्धा मॅडम वगैरे हे सगळे आपले वक्ते आहेत या आठवड्यातले. तर या सगळ्या प्रमुख वक्त्यांचं मी मराठी ज्योतिष मंडळाच्या वतीनं परत एकदा स्वागत करतो. आणि पुढच्या 8 दिवसाच्या आपल्या सगळ्या जो कार्यक्रम पार पाडायचा आहे, खरं तर आज थोडासा उशीर झाला, हरकत नाही, पण उद्यापासून आपण व्यवस्थित सगळं नियोजन लावून कार्यक्रम करूया. 8 दिवसाचा नवरात्र उत्सव आपण लोकांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊया, असं या निमित्तानं मी बोलतो. सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी आस्वाद घ्यावा, असं परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष. धन्यवाद सर. आता प्रदीप पंडित सर त्यांचं मनोगत व्यक्त करतील. प्रदीप पंडित सर. सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिषांना विनम्र नमन. सर्व ज्योतिष बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. आताच आमचे प्रदेश अध्यक्ष निलेश कुलकर्णी यांनी सांगितलं की सध्या मराठी ज्योतिष मंडळाच्या ॲक्टिव्हिटी कशा चालू आहेत आणि ह्या सगळ्या विनामूल्य पद्धतीने चालू आहेत. पण त्याचं मला तर काही विशेष असं वाटत नाही आहे, कारण विनामूल्य व्याख्यानांची परंपरा जेव्हा प्रत्यक्ष वर्ग होत होते तेव्हा मी अनेक वर्ष हे केलेलं आहे. अनेक वर्ष आम्ही विनामूल्य क्लासेस देखील घेतलेले आहेत. त्यामुळे ज्योतिषशास्त्राची सेवा ही आता आमचा श्वास झाला आहे, रक्त झाला आहे, सगळं काही आलेलं आहे. ते सगळं आपोआप आमच्याकडनं घडत असतं. आम्ही काही विशेष करतोय असं मला वाटत नाहीये. जे आपण शास्त्राकडनं घेतलेलं आहे ते शास्त्राला परत करायचा हा आमचा उद्देश असतो. आमच्या संस्थेच्या नावामध्ये मराठी ज्योतिष मंडळ जी सर्वसमावेशकता आहे ती आज प्रकाशाने जाणवते, हे मला विशेष आनंदाची गोष्ट आहे. आज आपण अमरावतीहून वक्ते आहेत, नाशिकहून वक्ते आहेत, औरंगाबादमधून आहेत, साताऱ्यामधून आहेत, कोकणातून आहेत, म्हणजे जवळजवळ सगळा महाराष्ट्र आपण आता कव्हर करत आलेलो आहे. हा नवरात्रीचा कार्यक्रम जेव्हा लोकांना समजला तेव्हा अनेकांचे मला फोन आले, ज्येष्ठ व्यक्तींचे फोन आले की अतिशय एक चांगला उपक्रम तुम्ही हा सुरू केलेला आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या पण अनेक पद्धतीने उपासना करत असतो. त्या उपासनेचा हा एक चांगला मार्ग आहे की आता 9 दिवस लोकांना चांगल्या प्रकारचे ज्योतिष ज्ञान, ज्योतिष मार्गदर्शन, ज्योतिष खाद्य मिळणार आहे. अशा वेगवेगळ्या कल्पना आपण आजपर्यंत अनेकदा केलेल्या आहेत, त्यातलीच ही आजची एक स्टेप आहे. हा सगळा कार्यक्रम ठरत असताना एक मात्र थोडी गडबड झाली की हा नवरात्रीचा कार्यक्रम आहे आणि यात 2 दुर्गा तर आम्ही सामील केलेल्या आहेत, परंतु दुर्गा पूजेबद्दल आम्ही काही बोललेलो नाहीये. मग नंतर विचारला की आता याला काय करायचं. कार्यक्रम तर सगळं ठरलेला आहे, वक्ते ठरलेत, विषय देखील ठरलेले आहेत, पण नवरात्र तर आहे, तर आई संबंधी काही बोलले तर पाहिजे. त्यामुळे मी थोडी घुसेखोरी केली. खरं तर आजच्या या कार्यक्रमामध्ये माझा तसं बोलण्याचा काही संबंध नव्हता, पण म्हटलं नवरात्राच्या अनुषंगाने काहीतरी बोललं पाहिजे आणि म्हणून मी फक्त 5 मिनिटं घेणार आहे. रामरक्षाबद्दल ऐकण्यामध्ये तुम्ही खूप उत्सुक आहात, मला कल्पना आहे. तुमच्यामध्ये आणि हिरलेकर सरांच्या मध्ये मी फार वेळ थांबणार नाही. फक्त 5 मिनिटांमध्ये एक वेगळा विषय मांडतो की नवरात्रीचे जे अनेक वैशिष्ट्य आहेत त्यातले एक वैशिष्ट्य म्हणजे दररोजचा त्याचा वेगळा रंग. मग महिला वर्ग त्या दिवशी त्या रंगाच्या
साड्या वगैरे परिधान करत असतात वगैरे. तर याच्या मागचं कारण काय असावं आणि त्या रंगाचं वैशिष्ट्य काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला की ते मला माहित नाही. आपण आपल्या माध्यमातून तो करूया. आज आहे शनिवार, म्हणजे आमचे शनी महाराज, आणि शनी महाराजांचा रंग आहे ग्रे किंवा करडा. करडा हा रंग शनी प्रधान आहे आणि शनी हा शिस्तप्रिय कडक हेडमास्टर आहे. त्यामुळे अशा स्वभावाला साजेशा व्यक्तीला आपण करडा स्वभाव म्हणतो. म्हणजे कडक हेडमास्टर म्हणजे करडा. एखादे नाटक खूप शोकांतिक असं असलं, उदास असलं, दुःखी असलं, तर त्या नाटकाला, त्या पात्राला आपण ग्रे शेड म्हणतो. ग्रे शेडचं नाटक आहे, ग्रे शेडचं कॅरेक्टर आहे असं वगैरे. तसाच हा रंग आहे. शनी हा अलिप्त असतो, नेहमी तटस्थ असतो. तसाच हा करडा रंग आहे. रंग नसलेला हा रंग आहे. रंग नसलेला रंग म्हणजे ग्रे कलर. ग्रे कलरला स्वतःचं अस्तित्व नाहीये. जसं शनीला देखील स्वतःचं वेगळं अस्तित्व नको असतं. काळा आणि पांढरा मिळून ग्रे रंग बनतो. काळा आणि पांढरा मिळून. त्या पांढऱ्या रंगामध्ये पावित्र्य आहे, तेजस्वीपणा आहे, आध्यात्मिक वृत्ती आहे या ग्रेमध्ये. पण याच ग्रेमध्ये काळा जरा जास्त झाला तर एक प्रकारचा गूढपणा येतो. कारस्थानी वृत्ती पण येते शनीची. शनी म्हटलं की स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटून न देणं हा त्याचा स्वभाव आहे. कुठूनही स्वतः उठून न दिसणं हा शनीचा स्वभाव आहे. आणि हेच या ग्रे रंगामध्ये. ग्रे रंग कधी कुठूनही उठून दिसत नाही. माझं नेहमीचं वाक्य आहे की काही लोकांना कायम माईकमध्ये घुसावं असं वाटतं, कॅमेरामध्ये घुसावं असं वाटतं, स्टेजवर असं घुसावं असं वाटतं. पण जो खरा शनिवादी माणूस आहे तो अशा वेळेस त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात शेवटी शांतपणे बसलेला असतो, तटस्थ असतो, निरीच्छ असतो. ह्या ग्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा वाद संघर्षापासून दूर असतो. हमरी तुमरी नाही. त्याच्यामध्ये संयम आहे, साधेपणा आहे, स्थिरता आहे आणि समतोल आत्मविश्वास आहे. आणि या रंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हा रंग कोणत्याही रंगाशी सहज एकरूप होऊ शकतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आज आईचं रूप आहे शैलपुत्री, म्हणजे हिमालयाची कन्या, आणि अर्थात शंकराची पत्नी. द्विभुजा आहे, वृषभ स्थिता आहे, उजव्या हातात त्रिशूळ आहे, ट्रायडंट, आणि डाव्या हातामध्ये कमळ आहे. ज्यांचा विश्वास असेल त्यांनी आज आपल्या मूलाधार चक्रावर ध्यान एकत्रित करायचं. आणि मी आता शैलपुत्रीचा मंत्र सांगतोय, तो लक्षात ठेवा. मूलाधार चक्रावर ध्यान एकत्रित करून ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ही नवरात्र आहे, या अख्खी रात्र तुम्ही जागून काढली तर अधिक चांगलं. शैलपुत्री यशदायिनी आहे, मनोकामना पूर्ण करणारी आहे. आता शैलपुत्रीचा मंत्र आपल्यापैकी जाणकारांना अनेकांना तो माहीत असेल, तरी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी रिपीट करतो. ओम शाम शीम शुम शैलपुत्रे मे गुण कुरु कुरु स्वाहा. परत सांगतो. ओम शाम शीम शुम शैलपुत्रे मे शुभम कुरु 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 स्वाहा. हा नवरात्र महोत्सव आपल्या सगळ्यांना लाभदायक, शुभदायक हो, ही शुभेच्छा घेतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद पंडित सर, खूपच छान निवेदन केलं आहे रंगाचं पण. आणि नवरात्रीतली प्रथम देवी शैलपुत्री यांच्या संदर्भात पण तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद. मी आजचे जे व्याख्याते आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. आजच्या व्याख्यात्यांचं नाव आहे श्रीरंग श्रीविनास हेर्लेकर. अमरावती येथे आदित्य सायंटिफिक आर्ट्स या नावाने 1983 पासून शालेय आणि महाविद्यालयीन प्रयोगशाळांना उपयुक्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन ते करतात. दैनिक हिंदुस्तान अमरावतीच्या जिज्ञासा आणि तरुण भारतमधील ज्ञानरंजन या स्तंभाचे ते लेखक आहेत. विविध विषयांवर वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून 75 पेक्षा जास्त वैचारिक लेख त्यांनी लिहिले आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे.
त्यांची काही प्रकाशित पुस्तके आहेत. नेट बँकिंग मराठीमध्ये, हिंदू धर्मशास्त्र असे सांगते, सुलभ पंचांग वाचन, कुंडली लेखन, हिंदू गोत्र विचार, धार्मिक, सामाजिक आणि शारीरिक. त्यांची काही ई बुक्स पब्लिश आहेत. नेट बँकिंग इंग्लिशमध्ये, मराठी भाषा शंका समाधान, असे का कसे, बिझनेस गाथा. त्यांची काही अप्रकाशित पुस्तके आहेत. संपूर्ण पाराशर संहितेचे मराठी भाषांतर, दशोपनिषद भाष्य, श्री विष्णू सहस्त्रनाम रहस्य, चांगदेव 65 वरचे भाष्य. त्यांनी काही मराठी इंग्रजी पुस्तकांचे संस्कृत पुस्तकांचे मराठी इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. सह्याद्री दूरदर्शन मुंबईवर इंटरनेट बँकिंग तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन कार्यक्रम ते घेत असतात. अमरावतीच्या आकाशवाणीवर त्यांच्या लेखनातील वैविध्यावर मुलाखत प्रसारित झालेली आहे. हिरलेकर सर अनेक विषयांवर सातत्याने व्याख्याने देत असतात. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठात त्यांनी शोध निबंध वाचन केलेले आहे. आज हिरलेकर सर आपल्याला रामरक्षा रहस्य यावरती मार्गदर्शन करणार आहेत. मी हिरलेकर सरांना त्यांचं व्याख्यान सुरू करावं अशी विनंती करत आहे. हिरलेकर सर अनम्यूट करा. हिरलेकर सर अनम्यूट करा. हा, आता येतो आवाज. हा, नमस्कार. या कुंदेन श्री पद्मासना शंकर सदा सामस्वती भक्ति निशेषापहा करोति वाहं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपामेकं गुरुर्ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा. हिरलेकर सर मी थोडस डिस्टर्ब करते तुम्हाला. हिरलेकर सर तुमचा आवाज ब्रेक होतोय थोडा. अनम्यूट करा सर, तिथे अनम्यूट करा. आता बोला. आता येतो आवाज? हो येतोय सर, येतोय आवाज येतो का? हो येतोय सर. हा येतो. हा हा, मगाशी पंडित सरांनी जी एक व्यक्त केली होती खंत, ती मी एक दूर केली. शारदीय नवरात्र सरस मी कदाचित तुम्हा सर्वांना एक आश्चर्य वाटेल की शारदीय नवरात्रामध्ये ज्योतिष मंडळाच्या या समूहात मी आज रामरक्षा स्तोत्र विषयी रहस्य व्यक्त करणार आहे. यात माझी कडे बघाल तर तसं बघू नका. ही ऐन वेळेची सोय म्हणून मी इथे आलेलो आहे. आणि आताच मी शैलपुत्रीच्या उपासनेचा मंत्र सांगितला. हे 9 दिवसच तशी पूर्ण उपासनेचे असतात. जितकी जास्त आपण उपासना करू तितकं चांगलं. पण उपासना करायला 9 दिवसच कशाला पाहिजे? उपासना तर आपली दररोज चालली पाहिजे, अहोरात्र चालली पाहिजे, आयुष्यभर चालली पाहिजे. आणि ह्या उपासनेचा आणि आपला संबंध असा येतो की जातक जेव्हा आपल्याकडे येतो, एक मिनिट, जातक जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा तो कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असतो म्हणून येत असतो. आणि या माझ्या प्रॉब्लेम मधून मी कसं बाहेर पडू हा त्याचा उद्देश असतो.
त्याचा जो काय प्रॉब्लेम आहे हा त्याला माहीत असतो. आपण फक्त तो त्याला आपल्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न करतो इतकंच. आणि त्यावेळेस तो सांगतो की तुम्ही मला काही जास्त सांगू नका. माझ्यावर काय प्रॉब्लेम आहे, माझी काय समस्या आहे, प्रश्न आहे तो तुम्हाला माहिती आहे. फक्त यातून मी बाहेर कसं पडू ते सांगा. आणि हे बाहेर पडायची जे काय पद्धती आहेत त्या सांगण्यामध्ये त्याला नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे व्याख्यानामध्ये बऱ्याचदा काय होतं, जातकाला त्याच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग सांगणारी व्यक्ती जर योग्य असेल तर त्याचा वेळेचा, पैशाचा अपव्यय होत नाही, त्याची कुठल्या प्रकारची फसवणूक होत नाही. पण त्यासाठी त्याला चांगली व्यक्ती मिळाली पाहिजे मार्गदर्शन करायला. त्याच्या पुढचा प्रश्न, त्याला समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी योग्य व्यक्ती मिळाली आहे, पण त्याच्यापुढे देखील उपासनेचे अनेक मार्ग असतात. तंत्र आहे, मंत्र आहे, यंत्र आहे, रत्न आहे. तर आपण मध्यमवर्गीय ज्योतिष आहोत, त्यामुळे तंत्र या प्रकाराकडे आपण विशेष काही वळत नाही. मग आपण त्या जातकाला काहीतरी मंत्र सांगतो, एखादी यंत्र देतो. पण यंत्र देण्यामध्ये देखील एक थोडा ड्रॉबॅक असा आहे की यंत्र म्हटलं मी काय ती किंमत आली की व्यापार आला आणि त्यातून मग गैरसमज आले. तीच गोष्ट रत्नाच्या बाबतीत आहे. रत्नाला देखील काय ती किंमत आहे. त्यामुळे रत्न उपचार, रत्न उपासना ही देखील चांगली आहे, पण ती सांगताना उगीच एक व्यापारी तत्व डोकावतं. त्यामुळे सर्वसाधारणपणे आपण मंत्र, जप अशी उपासना सांगत असतो. मग त्यात असा प्रश्न पडतो की जप, मंत्र वगैरे कोणाची सांगायची. तर माझी अशी पद्धत आहे की जेव्हा जातक माझ्याकडे येतो तेव्हा मी त्याला विनम्रपणे सांगतो की मी काही फार मोठा ज्योतिषी नाहीये, आपोआप तू कुठल्या कारणासाठी माझ्याकडे आलाय मला काही ओळखता येणार नाही, पण तुझा जो काय प्रश्न आहे तो मला सांग, आपण त्यावर विचार करूया. मग तो त्याचा प्रश्न सांगतो. तो कदाचित त्याच्या नोकरीचा असेल, विवाहाचा असेल, संततीचा असेल, तब्येतीचा असेल, पैशाचा असेल. आणि या सगळ्या गोष्टींची स्थानं, हाऊसेस आपल्याला माहिती आहेत. तो नोकरी संबंधी समस्येमुळे आला असेल तर दशम स्थानाचा संबंध आहे. तो विवाहासाठी आला असेल तर सप्तम स्थानाचा संबंध आहे. संततीसाठी आला असेल तर पंचम स्थानाचा संबंध आहे. वास्तू संबंध असेल तर चतुर्थ स्थान आहे. आर्थिक प्रश्न असेल तर लाभस्थान आहे. त्यामुळे त्याच्या प्रश्नाचा आणि स्थानाचा आपल्याला संबंध लक्षात येतो. मग अशा वेळेस त्या भावेशाचा विचार करायचा. उदाहरणार्थ नोकरीचा प्रश्न आहे, मग दशमेश कुठल्या स्थितीमध्ये आहे, बलहीन आहे का बलवान आहे, तो मृत आहे का, तो असंगत आहे का, तो वक्री आहे का, ग्रहण योगात आहे का, हलहल योगात आहे का, शत्रू बरोबर आहे का, शत्रूच्या राशीत आहे का, शत्रूच्या नक्षत्रात आहे का, पापकर्तरीमध्ये आहे का. असं असल्याशिवाय समस्या निर्माण होत नाही त्या भावास संबंधी. मग आम्ही काय करतो, त्या भावाचा जो स्वामी असेल त्याची उपासना करायला सांगतो. आणि त्यातून आणखीन सोपी पद्धत, आपल्या दाते पंचांगामध्ये पान नंबर 7 वर जे मुंथा टेबल दिलं आहे, त्या मुंथा टेबलमध्ये कुठलं रत्न धारण करायचं, कुठलं रत्न दान करायचं हे सांगितलेलं आहे. आपली एक अशी समजूत आहे की रत्न आपल्याला स्वतःला धारण करायसाठीच असतं, रत्न दान करण्यासाठी पण असतं. प्रत्येक ग्रहाचे धान्य पण सांगितलेले आहेत. समजा रवी म्हणजे गहू, तर अशाच रवी पीडित व्यक्तीने किंवा रवीचे लाभ ज्यांना पाहिजे त्या व्यक्तीने गव्हाचं दान केलं पाहिजे. अशाच त्याने हौशेने तांदळाचं दान केलं तर ते दान लाभणार नाही. वस्त्र देखील सांगितलेले आहेत, रंग देखील सांगितलेला आहे. रवी म्हणजे लाल, तेव्हा अशा माणसाच्या अवतीभोवती अंगा खांद्यावर लाल रंगाचा कुठेतरी शिडकावा असला पाहिजे. धातू पण सांगितलेले आहेत. रवी म्हणजे तांबा आहे, पशु पण सांगितलेला आहे. तर जो भावेश बिघडलेला आहे त्याची ही सगळी गोष्टी आपण माहीत करून घेतली पाहिजे. आणि तो भावेश कुठला तरी ग्रह आहे, त्या ग्रहाचं जप किती करायचा ते देखील आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. असं म्हणतात की कलियुगामध्ये 4पट जप करायचा असतो तर तो लाभाला होतो, तर तो जप करून घेतला पाहिजे. अशाच त्याला दोन्ही ऑप्शन्स दिले पाहिजे. एक तर तू स्वतः कर,
पण ते करताना मन मात्र असलं पाहिजे. किंवा वेळेचा प्रश्न असेल तर गुरुजींकडनं करून घे, किंवा गुरुजींकडनं करून घे आणि तू पण कर. आणि काही कारणाने तुला स्वतःला शक्य नसेल पूर्ण जप करणं, ठीक आहे, तो 10,000 जप गुरुजी करतील बुवा, तू 10 वेळा तर तो जप कर, तुझे काहीतरी त्यात कॉन्ट्रीब्युशन असू दे. त्यापुढे उपासना सांगताना माझा पहिला जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे भावेश. त्या भावेशाची उपासना करायला सांगायची. विवाह समस्या सप्तमेश, संतती समस्या पंचमेश, नोकरीचा प्रश्न दशमेश, तब्येतीचा प्रश्न लग्नेश, पैशाचा प्रश्न लाभेश, अशा पद्धतीने. काही उपासना अशा असतात की ज्या आयुष्यभर केल्या तरी हरकत नाही. लग्नेश म्हणजे लग्न म्हणजे तनुस्थान, आयुष्यावर आपल्याला बी तब्येत चांगलीच पाहिजे. त्यामुळे आपला लग्नेश बलहीन असेल तर त्याला बलवान करण्यासाठी, आणि तो बलवान असेल तर आणखी चांगली तब्येत कोणाला नको आहे, त्याच्यासाठी लग्नेश. पंचमेश आणि नवमेश कोण स्थान आहेत, लक्ष्मी स्थान आहेत. एकामध्ये भाग्य आहे तर एकामध्ये आपली संतती म्हणजे आपला भविष्यकाळ आहे. त्यामुळे हा जो त्रिकोण आहे 1, 5, 9, याची उपासना तुम्ही कायमस्वरूपी देखील करायला काही हरकत नाही. कारण भाग्य आपल्याला किती असतं तरी भाग्य आपल्याला पाहिजेच आहे. आता मला भाग्य नको असं आपण म्हणणार नाही. त्रिकस्थानाच्या स्वामीची उपासना करावी का? काही लोक ठामपणे असं सांगतात त्रिकस्थानाच्या स्वामीची उपासना करायची नाही. असं काही नाहीये. त्रिकस्थानाच्या स्वामीची पण उपासना करावी लागते परिस्थिती पाहून. जसं व्ययस्थान वाईट स्थान आहे, त्रिकस्थानापैकी एक स्थान आहे, त्यामुळे व्ययशाची उपासना करा असं सहजासहजी कोणी सांगणार नाही. परंतु व्ययस्थान हे परदेशाशी संबंधित आहे. तुमचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस असेल, तुम्हाला भारत सोडून कायमस्वरूपी अमेरिकेत इंग्लंडला जाऊन राहायचं असेल आणि तिथे सुखासुखी राहायचं असेल तर तुमचा व्ययस्थान व्यय चांगला असणं आवश्यक आहे. आणि तिथे तुमचं भलं व्हावं म्हणून त्या व्ययशाची उपासना करणं तुम्हाला आवश्यक आहे. तुमची इंडस्ट्री असेल, तुमचं ऑफिस असेल, तुमच्या हाताखाली काही लोक काम करत असतील, कामगार काम करत असतील, तर त्या कामगारांनी तुम्हाला चांगलं सहकार्य करावं असं वाटत असेल तर तुमचं षष्ठस्थान चांगलं पाहिजे. केवळ कामगारांनी साथ दिलेली म्हणून अनेक आस्थापना मोडीच निघाल्याचे मी पाहिलेले आहेत. त्यामुळे कामगारांचं चांगलं सहकार्य पाहिजे असेल तर षष्ठस्थान महत्वाचं आहे. तुम्ही सर्जन असाल तर तुम्हाला अष्टम स्थान महत्वाचं आहे. कोणाच्या तरी मृत्यूमुळे तुम्हाला फायदा होईल असं वाटत असेल तर तुमच्यासाठी अष्टम स्थान देखील महत्वाचं आहे. त्यामुळे त्रिक स्थान म्हणून एका फटक्यात त्यांना मोडीत काढू नका. भावात भाव हा देखील प्रकार बघा. षष्ठ स्थान हे दशमाचं नवम स्थान आहे, अष्टम स्थान हे दशमाचं लाभस्थान आहे, अष्टम स्थान हे सप्तमाचं धनस्थान आहे. या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यानंतर एक गोष्ट आहे राजयोग कारक ग्रह. राजयोग कारक जरी ओल्ड कन्सेप्ट आहे, ओल्ड टायटल आहे, साध्या सोप्या मराठी भाषेत त्याचा अर्थ असा की तुम्हाला गाडी घोडा बंगला ऐश्वर जे कोणी देणार आहे ते हा राजयोग कारक ग्रह देणार आहे. राजयोग कारक ग्रह म्हणजे काय करायचे तुम्हाला माहित असेल. एक ग्रह त्याच्या 2 राशी आहेत, त्यापैकी त्याची एक रास कोणामध्ये आहे म्हणजे पंचम स्थान किंवा नवम स्थानामध्ये, आणि दुसरी रास त्याची चतुर्थ स्थानामध्ये किंवा दशम स्थानामध्ये आहे. ज्या ग्रहाच्या 2 राशींपैकी एक रास कोणामध्ये असते आणि एक रास केंद्रामध्ये असते त्यावेळेस तो ग्रह राजयोग कारक होतो. कर्क आणि सिंह लग्नासाठी मंगळ राजयोग कारक होतो. शुक्राच्या 2 लग्नांसाठी शनी आणि शनीच्या 2 लग्नांसाठी शुक्र हा राजयोग कारक होतो. आता सांगितल्याप्रमाणे राजयोग म्हणजे गाडी घोडा बंगला ऐश्वर्य सुख समाधान हे कोणाला नको हो. त्यामुळे राजयोग सगळ्यांनाच पाहिजे असतो. त्यामुळे तुमच्या पत्रिकेतल्या राजयोगाची काय परिस्थिती आहे ती बघा आणि त्यामुळे राजयोगाकडे लक्ष द्या. आणि राजयोगकारक जर ग्रह बिघडला असेल तर अपेक्षित असं यश सुख समाधान प्रगती होत नाही. त्यामुळे राजयोगकारक ग्रह जर बलहीन झाला असेल तर राजयोगकारक ग्रहाची देखील उपासना आपण सांगू शकतो. आत्माकारक ग्रह, ज्या ग्रहाला सगळ्या ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त अंश आहेत, सगळ्यात जास्त अंश असलेला ग्रह म्हणजे आत्माकारक ग्रह. हा तुमचा आत्मा आहे आणि आत्म्याची आपण
पूजा केलीच पाहिजे. आत्माराम, त्यामुळे आत्माकारक ग्रह तुमच्या पत्रिकेतला शोधून काढा आणि त्याची देखील उपासना आवश्यक आहे. 2-4 दिवसापूर्वीच मी एका संस्थेमध्ये नक्षत्र गोचरी आणि मुंथा स्वामी याच्यावर बोललेलो आहे. नक्षत्र गोचरी कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा माहीत नसेल तर तो विषय मोठा आहे, आता मला सांगता येणार नाही. पण जे नक्षत्र तुमच्या जन्म नक्षत्रापासून 3, 5 आणि 7 या अंतरावर आहे, विपत, प्रत्यय आणि वध या संज्ञेमध्ये आहे, आणि त्या नक्षत्रापासून तुम्हाला त्रास होऊ नये असं वाटत असेल तर त्या विपत नक्षत्रांचं देखील तुम्हाला उपासना करणं आवश्यक आहे विथ संकल्प. आपल्या उपासना पद्धतीमध्ये संकल्प हा प्रकार आपण फार सिरियसली घेत नाही. संकल्प म्हटलं तर अगदी शास्त्रोक्त विधिगत पद्धतीने गुरुजींकडनं तुम्ही संकल्प करू शकतात किंवा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्ही संकल्प करू शकतात. काही नाती अशी आहेत की जी वध नक्षत्रामध्ये असून चालत नाही. आपला जोडीदार म्हणजे नवरा किंवा बायको, आपली संतती, आपला मुलगा मुलगी, सून जावई, भाऊ, आई वडील, ही आपली ॲपेक्स बॉडीतली नाती आहेत. ती वध नक्षत्रामध्ये, विपतमध्ये, प्रत्ययमध्ये असून चालत नाही. पण दुर्दैवाने ही नाती जर वध नक्षत्रामध्ये गेली असतील तर त्याच्यापासून तुम्हाला त्रासच होणार असतो. अशाच त्या नक्षत्र स्वामीला आपण सांगू शकतो, जो कोणी नक्षत्र स्वामी आहे, की माझा जोडीदार माझ्या वध नक्षत्रामध्ये आहे, पण तो तुझ्या कृपेने त्या नक्षत्रापासून मला सगळ्या प्रकारची सुख मिळू दे. हा आपण संकल्प केला. संकल्पाची पुढची पायरी काय ती आपण कमिटमेंट करायची आहे. संकल्प केला म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी मागताय, पण तुम्हाला देखील त्याला काहीतरी द्यायला पाहिजे ना. मग तुम्ही देऊन देऊन काय देणार? जप तप मंत्र, जे जमतं पट्ट झेपतं रुसतं असं काय ते बोला, नाही ते बोलून शब्दामध्ये अडकू नका. तर नक्षत्र गोचरी मधले 3, 5, 7 हे नक्षत्र आणि त्या नक्षत्राशी संबंधित नाती तुम्हाला महत्वाचे असतील, आयुष्यभर टिकवायचे असतील तर त्याची उपासना तुम्हाला करायला पाहिजे, सांगायला पाहिजे. तीच गोष्ट मुंथा स्वामीची. मुंथा स्वामी चांगला पण होऊ शकतो, वाईट पण होऊ शकतो. मुंथा म्हणजे काय? तर तुमच्या त्या एका वर्षाचा बॉस. काही उपासना ह्या आयुष्यभर असतात. आता सांगितल्याप्रमाणे लग्न, पंचम, नवम आणि लाभस्थान ह्या उपासना आपल्याला आयुष्यभर पाहिजेत. किती पैसा आला तरी पैसा नको असं म्हणण्यात की आपण संत नाही. आणि भाग्य किती चांगलं असलं, 2 BHK असला, 3 BHK असला तरी रो हाऊस मिळायला काय हरकत आहे, बंगला मिळायला काय हरकत आहे. त्यामुळे आपल्याला भाग्य कायम पाहिजे असतं. तर 1, 5, 9 आणि 11 या भावेशांच्या उपासना तुम्ही आयुष्यभर करू शकता. काही उपासना अशा की ज्या पर्पज बेस असतात. मी आत्ताच सांगितलं, नोकरी मिळण्यासाठी अमुक उपासना केली होती, अमुक रत्न घातलं होतं. लग्नासाठी अमुक उपासना केली होती, अमुक रत्न घातलं होतं. लग्न झालं, ते पर्पज संपलं, त्या रत्नाचा पर्पज संपला. नोकरीसाठी उपासना केली होती, नोकरी लागली, त्या उपासनेचा पर्पज संपलं. तर काही उपासना आयुष्यभर, काही उपासना या पर्पज बेस टेम्पररी. कृपया रत्नाला 25-50 वर्षाचा FD समजू नका. पर्पज संपलं की रत्न काढून ठेवायचं किंवा बदलायचं. पर्पज बेस उपासना, काही उपासना आयुष्यभर. आणि मुंथा उपासना अशी आहे की जी दरवर्षी बदलते. तुमच्या दर वाढदिवसाला मुंथा स्वामी बदलतो आणि त्या मुंथा स्वामीची उपासना बदलते. काही वेळेस तुम्ही खूप कन्फ्यूज झाले असाल की आता काय उपासना सांगावं ते समजत नाहीये. हे पण बिघडलंय, ते पण बिघडलंय, ते पण बिघडलंय, ते पण बिघडलंय, आता काय करायचं? तर अशाच मुंथा स्वामीची उपासना सांगितली तर चांगल्या की फरक पडतो असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे मुंथा स्वामीची उपासना तुम्ही ट्राय केली नसेल तर ती तुम्ही जरूर करा. पंडित सर बोलतायत आणि अष्टक वर्गाचा विषय निघाला नाही असं होणार नाही. अष्टक वर्गाप्रमाणे उपासना कशी सांगायची? तर सर्वाष्टकामध्ये ज्या भावाला सगळ्यात कमी गुण आहेत, समजा सप्तम स्थानाला 19 गुण आहेत, जे 28 पाहिजे, म्हणजे सप्तम स्थान बऱ्यापैकी बिघडले हे पटकन आमच्या लक्षात येतं. आणि सप्तम स्थाना संबंधी प्रश्न असेल तर आपण त्या सांगू शकतो, बाबा रे सर्वाष्टकामध्ये तुझ्या
उत्तम स्तराला अतिशय कमी गुण असल्यामुळे त्या सुखामध्ये न्यूनता आहे किंवा येण्याची शक्यता आहे. मग त्या भावेशाला आपण बलवान करायचं. आता सांगितल्याप्रमाणे मंत्र, जप, यंत्र, रत्न कुठल्याही पद्धतीने किंवा सगळ्याच पद्धती वापरायला देखील हरकत नाही. यातली कुठली एक पद्धत म्हणजे सिंगल टूल नाहीये. रत्नाच वापरा असं काही नाही, मंत्र जप करा असंही काही नाही, यंत्र वापरू नका असंही काही नाही. जितके जास्तीत जास्त रिटर्न्स तुम्हाला पाहिजे असतील तितके जास्तीत जास्त टूल्स तुम्ही वापरले पाहिजे. तर सर्वाष्टकाप्रमाणे ज्या भावाला सगळ्यात कमी गुण असतील आणि त्या भावाचे आपल्याला चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर त्या भावेशाची उपासना सांगायला पाहिजे. त्याचप्रमाणे गोचरीने ज्या ग्रहाला कमी गुण आहेत, 4 पेक्षा कमी गुण आहेत, त्याची देखील उपासना करणं आवश्यक आहे. आपला आवडता विषय 7.5. सध्या शनी मकरेमध्ये आहे. मकर राशीला पण कमी गुण आहेत आणि मकरेला शनीला पण कमी गुण आहेत. अशाच आपण शनीची उपासना सांगायला हरकत नाही. किंवा आता पुढच्या महिन्यामध्ये गुरु मकर राशीमध्ये येतोय. तुमच्या त्या मकर राशीतल्या गुरुला किती गुण आहे ते बघा. कमी गुण असतील तर तुम्हाला गुरुची उपासना करणं आवश्यक आहे. आपण 7.5ला फार घाबरतो, पण माझं नेहमीच आवडतं उदाहरण आहे. मध्यंतरी मोदींची 7.5 होती तरी सगळा भारच त्यांनी भागवा करून टाकला. मग मोदींच्या बाबतीत 7.5 कुठे गेली हो? त्यामुळे 7.5चा विचार आता पारंपरिक वैदिक पद्धतीने करणं बंद करा आणि 7.5चा विचार आमच्या अष्टकवर्ग पद्धतीने करा. ज्या 3 राशींना भावांना 7.5 आहे. आता 7.5 कोणाला आहे? धनु, मकर आणि कुंभ. या तिन्ही राशींना आणि या तिन्ही राशीच्या भावामध्ये आहे त्या भावांना 28 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही काळजी करायचं कारण नाही. 7.5 असली पारंपरिक अर्थाने तरी. आणि मकर आणि येणारा कुंभ या 2 राशीतील शनींना 4 पेक्षा जास्त गुण असतील तरी तुम्ही काळजी करायचं कारण नाही, पारंपरिक पद्धतीने 7.5 असली तरी. त्यामुळे हे 7.5 या अशा गोष्टींचा आपण आता वेगळ्या पद्धतीने विचार करणं आवश्यक आहे. उपासना अंकशास्त्राप्रमाणे देखील देता येते. अंकशास्त्रामध्ये अंक कुंडली हा एक आपल्या कुंडलीसारखा प्रकार आहे. वैदिक पद्धतीमध्ये 12 घरांची कुंडली असते. अंकशास्त्रामध्ये 9 घरांची कुंडली असते आणि त्या प्रत्येक स्तराला सत्व, रज, तम अशी नावं दिलेली आहेत. जो अंक आपल्या अंक कुंडलीमध्ये मिसिंग आहे आणि त्याची उणीव आपल्याला जाणवते. रवी म्हणजे 1 नंबर. 1 अंक पत्रिकेवर नसेल तर रवीचे जे काही गुण वैशिष्ट्य आहेत, तेज म्हणा, अग्नी म्हणा, अधिकार म्हणा वगैरे, या गोष्टीमध्ये न्यूनता तयार होते. आणि हे गुण तुम्हाला पाहिजे असतील तर अंक कुंडलीमध्ये जे अंक मिसिंग आहेत त्याची उपासना तुम्ही सांगू शकता. अर्थात दशेचा विचार सोडून चालणार नाही. दशा, अंतर्दशा, सूक्ष्म दशा यांचा विचार करणं आवश्यक आहे. महादशा आपण थोडी बाजूला ठेवू शकतो कारण ती खूप मोठी असते आणि ती सगळे सारख्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देईल अशातला भाग नाहीये. पण अंतर्दशा ती काही महिन्यांची असते. सूक्ष्म दशा ही काही दिवसांची असते. त्यामुळे माझा जोर अंतर्दशा स्वामीवर असतो. या अंतर्दशा स्वामीची पोझिशन काय आहे, तो बलवान आहे का बलहीन आहे, आणि जाता जो प्रश्न आपल्याकडे घेऊन आला आहे त्या प्रश्नाशी या अंतर्दशा स्वामीचा संबंध आहे का. काही वेळेस अंतर्दशा भाग्यशाची असते, लाभेशाची असते. तो नेमका अष्टमामध्ये गेला असतो, तो नेमका सर्वाष्टकामध्ये कमी गुणयुक्त असतो. अशा वेळेस तुम्ही जसं आपण 7.5 म्हणजे गोचर बघितलं तशा दशा स्वामीचा देखील तुम्ही विचार करायला हरकत नाही. आपण 7.5वर फार जोर देतो, मूळ 7.5, पण पनौतीचा आपण विचार करत नाही. तुमच्या चंद्रापासून शनी 4था आणि 8वा गेला की पनौती तयार होते. पनौती म्हणजे मिनी 7.5, आणि या मिनी 7.5चा काही वेळेस मूळ 7.5 पेक्षा जास्त देखील त्रास होत असतो. त्यामुळे पनौतीचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे, त्याची उपासना सांगितली पाहिजे. उपासना ह्या व्यवसायाला धरून देखील असतात.
म्हणजे तिथे पत्रिकेचा, तुमच्या अंककुंडलीचा वगैरे काही संबंध नसतो. समजा मी कलाकार आहे, तर कलाकारासाठी शुक्र महत्वाचा आहे. मग त्याचं लग्न, चंद्र, कुंडली काही असो, शुक्राची साथ असल्याशिवाय कलाकार घडू शकत नाही. तेव्हा तुम्हाला कलेच्या क्षेत्रामध्ये वावरायचं असेल तर तुम्हाला शुक्राची उपासना आवश्यक आहे. व्यवसाय म्हणून मी ज्योतिषी आहे, ज्योतिषासाठी बुध महत्वाचा. मी वक्ता आहे, माझ्यासाठी बुध महत्वाचा आहे. मग माझं लग्न, तुम्हाला पोलिसांमध्ये जायचं असेल, मिलिटरीमध्ये जायचं असेल, जिथे साहस, धाडस, डेअरिंग वगैरे अशा गोष्टीची गरज आहे, तर तुमचा मंगळ स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे प्रत्येक ग्रहावरून आपण काय काय गोष्टी बघतो की आपला व्यवसाय कुठल्या ग्रहाशी संबंधित आहे, आणि तो ग्रह जर आपल्या पत्रिकेमध्ये जर बलहीन असेल तर आपण त्या पद्धतीने आपली उपासना केली पाहिजे. नाशिकच्या संमेलनामध्ये आमच्या बिरासकर गुरुजींनी थोडा मला सपोर्ट केला होता जेव्हा माझं रक्ताचं भाषण चालू होतं, आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की एका केसमध्ये एक व्यक्ती त्यांच्याकडे आली होती. त्या व्यक्तीची पत्रिका वगैरे त्यांना काही माहीत नव्हतं, पण त्याला होणाऱ्या त्रासाच्या सिम्पटमवरून त्यांनी त्याला रत्नाची उपासना सांगितली होती आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. तर काही वेळेस प्रश्नाचं स्वरूप पाहून देखील आपण उपासना सांगू शकतो. विशेषतः रत्नाची उपासना. एखाद्या व्यक्तीला कायम सर्दी होत असेल, म्हणजे याला जलतत्व त्रास देत आहे, मग अशा वेळेस त्याला आपण अग्नितत्वाचं पोळं म्हणा, माणिक म्हणा दिलं तर त्याच्या सर्दीला चांगला फरक पडू शकतो. एखादा मुलगा अभ्यास करत नसेल, लक्षात राहत नसेल, किंवा मोठा माणूस असून देखील विस्मरणाचा त्रास असेल, आजकाल अल्झायमरचं देखील प्रमाण वाढायला लागलेलं आहे, मग अशा मेंदूजन्य गोष्टी संबंध असेल तर आपण त्याला बुधाचं रत्न देऊ शकतो, त्याची पत्रिका न बघता. गुडघ्यांचा प्रश्न असेल तर गुडघे म्हणजे आपली मकर रास आहे, त्यामुळे आपल्याला शनी उपासना आपण त्याला सांगू शकतो. आता शनी उपासनेबद्दल थोडं वेगळं बोलतो, तुम्हाला कदाचित पटणार नाही. काही लोक असं म्हणतात की शनी जिथे आहे तिथे प्रॉब्लेम करतो, शनी जिथे बघतो तिथे देखील प्रॉब्लेम करतो, आणि शनीची किती तुम्ही उपासना करा, काही करा, फलामध्ये फरक पडत नाही. त्यामुळे शनी उपासना केली आहे तरी त्रास होतो, अशा पण केसेस माझ्या पाहण्यामध्ये आलेल्या आहेत. मग अशाच त्याला शनीच्या ऐवजी आपण मारुतीची उपासना सांगू शकतो. आजकालचा आणखी एक वेगळा ट्रेंड असा की आपल्याकडे अनेक धर्माचे, जातीचे लोक येतात किंवा बुद्धिजीवी लोक पण येतात. त्यांना आपण ही पारंपरिक उपासना सांगितली तर ती त्यांना पटत नाही, रुचत नाही, नाही. पण अशा वेळेस त्यांना पर्याय म्हणून आपण आधुनिक उपासना सांगितली पाहिजे. समजा एखाद्याचा गुरु बिघडला असेल आणि त्याला गुरु संबंधी काही उपासना सांगायची असेल आणि त्याला पारंपरिक उपासना नको असेल, किंवा तो वेगळ्याच धर्मातील असल्यामुळे तो आपल्याला पारंपरिक उपासनेशी तो समरस होऊ शकत नसेल, ठीक आहे, त्याचा दगडाखाली हात आहे, त्यामुळे तो काही सांगाल ते ऐकायला तयार आहे. पण ज्याला हे शब्दच माहीत नाही आहे, असा परधर्मीय माणूस आपण सांगितलेली उपासना करताना त्याची कुचंबणा होणार. त्यापेक्षा त्याला आधुनिक उपासना सांगायची. बाबा तुझा गुरु बिघडलाय ना, गुरु तुझा असो का माझा असो का कोणाचा असो, गुरु म्हणजे ज्युपिटर. त्या ज्युपिटरला प्रार्थना कर, ओ ज्युपिटर प्लीज हेल्प मी. आणि गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्ञान आहे, गुरु म्हणजे पुस्तक आहेत, गुरु म्हणजे शिक्षण आहे, शिक्षण संस्था आहे, शिक्षक आहे, विद्यार्थी दशा पण आहे. त्या सगळ्या लोकांना तू मदत करू शकतो. एखाद्या शाळेला मदत करू शकतो, एखाद्या शिक्षकाला मदत करू शकतो, गरीब विद्यार्थ्याला मदत करू शकतो, तू पुस्तकं दान करू शकतो. अशा अनेक पद्धतीने तू गुरुची आधुनिक पद्धतीने उपासना करू शकतो. नाती पण असतात. एखाद्या जीवनामध्ये स्त्री तत्व बिघडलेलं आहे, अशा पण त्या सांगितलं की चंद्र म्हणजे स्त्री, चंद्र म्हणजे आई, तर तू चंद्राची उपासना केली तर तुझी बिघडलेली नाती दुरुस्त होऊ शकतात. माझ्याप्रमाणे विष्टी आणि वैद्युती ह्या गोष्टी असतील तर जीवनामध्ये खूप काही फरक पडतो.
विष्टी आणि वैद्युती टेक्निकली आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये काय मला माहित नाही, पण विष्टी आणि वैद्युतीचा मला असा अनुभव आला आहे की ह्या लोकांचं आयुष्य म्हणजे एक पिशवी असते आणि या पिशवीला खालून एक ठोक असतं. हे लोक त्यात कष्ट टाकतात, पैसा टाकतात, होप्स टाकतात, सगळं काही टाकतात आणि ते खाली जमिनीवर सगळं सांडलं जातंय. यांच्या आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट सुखासुखी होत नाही, एका सरळ रेषेमध्ये होत नाही. विष्टी आणि वैद्युती म्हणजे कायम झिकझॅक, 2 पावलं पुढे तर 4 पावलं मागे. तर माझा अनुभव असा आहे, माझं मत असं आहे, तुम्ही ते मान्य केलंच पाहिजे अशी गरज नाहीये. विष्टी आणि वैद्युती असेल तर त्यांना सांगायचं की बाबा रे, वय काही असो याची शांती करून घे. फक्त शांती कोणाकडनं करून घे हे मी सांगणार नाही, पण तसं सांगितलं तर काहीतरी पर्सेंटेजचा वास येतो. कोणाकडनं करून घे, पण विष्टी आणि वैद्युती असेल तर शांती करून घे. अहो माझं वय आता 60-65 झालंय, आता काय राहिलंय. आजकाल लॉंगेव्हिटी वाढलेली आहे, माणसं चांगली 80-90 पर्यंत जातात. तर जी पुढची 5-10 वर्ष आहे ती तरी सुखाने जावी म्हणून तुम्ही हे विष्टी आणि वैद्युतीची शांती करून घेतली पाहिजे, वय काही असो. फक्त या उपासना करताना चांगल्या प्रकारचा गुरुजी बघा की ज्याला या गोष्टीतलं ज्ञान आहे. तर अशा पद्धतीने उपासना करायचे अनेक ऑप्शन्स आहेत. यापैकी कुठला ऑप्शन वापरायचा हे आपल्या अनुभवावर, आपल्या ज्ञानावर अवलंबून आहे. आणि कुठली उपासना करायची याचं एक चांगलं टूल म्हणजे आपलं अवकडा चक्र. या अवकडा चक्रामध्ये जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं सोल्युशन मिळू शकतं. तुम्ही जर अवकडा चक्र नीट जर बघितलं त्यात अश्विनी नक्षत्र पाहिलं तर अश्विनी नक्षत्राला दान सांगितलेलं आहे, अन्नदान. भरणीला वस्त्र सांगितलेलं आहे. आता ज्यांना अन्नदान सांगितलेलं आहे, नाही नाही मी वस्त्रदान करणार असं जर ती व्यक्ती म्हणाली तर ते शास्त्राच्या विरुद्ध होईल. तुम्हाला अन्नदान करा सांगितलंय, तुम्ही अन्नदान करा. तुम्हाला वस्त्रदान करा सांगितलंय, तुम्ही ते वस्त्रदान करा. मग काही ठिकाणी सुवर्ण सांगितलंय, दूध सांगितलंय, खीर सांगितलेली, खीर, बासुंदी नाही. काळी गाय सांगितलेली आहे, उडीद तीळ सांगितलेला आहे, रक्तवस्त्र सांगितलेलं आहे, गुळ मीठ सांगितलेलं आहे, मोती पण सांगितलेले आहेत. काही ठिकाणी गादी सांगितलेली, गादी. मग ज्या माणसाला निद्रानाश असेल त्याने समजा शय्या डोनेट केली, अनुराधा नक्षत्राला शय्यादान करा सांगितलंय, अनुराधाला शय्यादान. मग अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तीला जर झोपेचा प्रॉब्लेम असेल आणि त्यांनी हे जर शय्यादान केलं तर फरक पडतो की नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही अनुभव घ्या. तसेच ज्येष्ठा नक्षत्राला पादत्राण सांगितलेलं आहे. ज्यांना पायाचे काही दुखणे असतील त्यांनी हे पादत्राण जर दान केलं तर आपल्या पायाच्या दुखण्यामध्ये फरक पडतोय का हे सगळं बघा. बाबा वाक्यम या पद्धतीने ज्योतिषाचा अभ्यास करू नका. हे जे काय सांगितलं हे टेस्ट करा, डाटा बँक तयार करा आणि मग ठरवा की या सगळ्यांमध्ये काही अर्थ आहे का नाही. उपासनेच्या पण अनेक पद्धती पाहिल्या, याच्यामध्ये अजिबात न टाळता येणारी गोष्ट म्हणजे आपली कुलदेवता. कुलदेवता सगळ्यात आधी. जिथे कुठे कुलदेवता असेल वर्षातून एकदा तिथे गेलं पाहिजे. जे काय कुलाचार असतील ते पूर्ण केले पाहिजे. इतर खूप उपासना केली आणि कुलदेवतेकडे लक्ष नसेल तर त्या उपासनेला काही अर्थ नाही. मला गमत वाटते, एखाद्या जातकाला विचारतो कुलदेवतेला कधी गेलो होतो, तो डोकं खाजवतो कारण त्यालाच आठवत नसतं की कधी गेलाय. तो निश्चितच 8-10 वर्ष गेलेला नसतो आणि तरी जीवनात सगळं काही व्यवस्थित व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. अहो तुम्ही कुलदेवतालाच विसरला आहेत, मग प्रारब्ध तुम्हाला कसं लक्षात ठेवेल. त्यामुळे मेक इट अ पॉइंट. जसं आजकाल काही लोक दिवाळीमध्ये कोकणात गोव्यात कधी ठरवून जातात, तसं वर्षातून 2 दिवस तरी आपल्या कुलदेवतेसाठी काढा. आणि रोज उठल्यावर रोज झोपताना त्याला मनोभावे नमस्कार करा.
ती आई तुमची. त्यामुळे कुलदेवतेला कधी विसरू नका. हे सगळं उपासना पद्धती झाल्या इतरांना सांगायला किंवा आपण देखील करायला. आता नवरात्रीच्या 9 वेगवेगळ्या उपासना आहेत. देवीच्या स्वरूपाप्रमाणे रात्र जागवायची आहे उपासनेमध्ये. पण हे सगळं करत असताना तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे महत्वाचं आहे. आता म्हणजे या सगळ्या ज्या आपण उपासना सांगितल्या ह्या त्या संख्येमध्ये 4 पट वगैरे लाख हजारो केल्या सगळं ठीक आहे. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात, गुरु म्हणून तुम्ही कसे आहात, परस्त्री पर पैसा याकडे तुम्ही कसं बघताय, तुमच्या जीवन सरस्वतीने का यावं, तुमचं चारित्र्य महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नाही तर आजवर हजारो ज्योतिषी शिकून गेले पण चांगले उत्तम ज्योतिषी अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकेच आहेत. कारण आपल्या व्यवसायाचा आणि शुद्ध चारित्र्याचा फार मोठा संबंध आहे. आणि या दृष्टीने या बाबतीत सुधारणा व्हावी म्हणून मी खूप प्रयत्न करतोय. जेव्हा जेव्हा अशा गोष्टी माझ्या समोर येतात तेव्हा मी त्यावर प्रहार करायला मागे पुढे बघत नाही. त्या दृष्टीने मी अनेक लेख देखील लिहिलेले आहेत. बुवा तेथे बाया. स्वतःला काहीतरी गुरुजी समजायचं आणि लक्ष नेहमी दुसरीकडेच. माझ्या नवऱ्याची बायको, रावण आणि शूर्पणखा. रावण फक्त त्याच काळात नव्हता, रावण आज देखील आहे ज्याची सीतेकडे लक्ष आहे. आणि शूर्पणखा त्याच काळात नव्हती, आज देखील शूर्पणखा आहे ज्यांचं लक्ष दुसऱ्याच लक्ष्मणाकडे आहे. गुरु आणि शिष्या. एकेकाळी गुरु आणि शिष्य हे नातं अतिशय पवित्र होतं, वंदनीय होतं, पण आता त्याला देखील डाग लागायला लागलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही अंतर्बाह्य सुचिरभूत झाल्याशिवाय या तुमच्या बाहेरच्या उपासनेला काही अर्थ नाहीये. अंतर्भूत सुचिता, आचार विचारामध्ये सुचिता, नजरेमध्ये सुचिता, जिभेमध्ये सुचिता जो पण येत नाही तो पण त्या उपासनेला काही अर्थ नाही. अमुक मंदिरामध्ये गेला, 1 तासभर फेऱ्या मारल्या, गरा 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 गरा. अमुक मंदिरात गेला, घंटी बडवत बसला 1 तास वगैरे, आणि बाहेर आल्यावर माणसांना बडवत बसला, काही उपयोग नाहीये. दगडातील देवाची पूजा तर निश्चितच करा, पण माणसातील देवाला विसरू नका. आणि जर तुम्ही माणसातील देवाची पूजा केली तर त्याची पूजा थोडी मागे पुढे झाली तरी त्याला काही वाटणार नाही. शनी म्हणजे सेवा आहे. शनीच्या डोक्यात तेल ओतण्यापेक्षा, त्याला ती माळ वाहण्यापेक्षा, शनी म्हणजे क्लास 4 सर्वंट, शनी म्हणजे सिनियर सिटीजन. या सिनियर सिटीजन्सला आजकाल अनेक प्रॉब्लेम असतात. एक तर मुलं अमेरिकेत असतात, एकटे असतात, औषधाचा प्रश्न आहे, पोस्टाचा प्रश्न आहे, बँकेचा प्रश्न आहे, बोलायला कोणी नाहीये. अशा वेळेस आपल्या शेजारी पाजारी एखादी आजोबा असतील, अदर दॅन युअर ब्लड रिलेशन, आणि शनीचा तुम्हाला कृपा पाहिजे आहे तर त्या आजोबांकडे जा, त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांची काय कामं आहे ती विचारा, ती कामं करा. त्यांची दुआ तुम्हाला शनी उपासनेसारखी कामाला येईल. शनी म्हणजे क्लास 4 सर्वंट आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये जे क्लास 4 सर्वंट काम करतायत त्यांना चांगली ट्रीटमेंट द्या. त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांचा पगार कापू नका चुकीच्या पद्धतीने, त्यांना त्रास देऊ नका. कीप देम हॅपी, देन सॅटर्न विल बी हॅपी. असं प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे परत मी ते सांगतो असं होईल किंवा स्वतःचं कौतुक करतो असं होईल. अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष आम्ही विनामूल्य ज्योतिषाची सेवा केली हो. त्यामुळे आम्हाला आणखीन गुरुतत्वासाठी वेगळं काही करायची गरज आहे असं वाटत नाही. ज्या दिवशी मी विनामूल्य पद्धतीने 1 लेक्चर दिलं, 1 क्लास घेतला आणि त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जी कृतज्ञता येते, मी समजतो की मला गुरु प्रसन्न झाला. हे प्रत्येक ग्रहांच्या बाबतीत आहे. त्या ग्रहांची कशी उपासना करायची ते बघा. चंद्र बिघडला असेल, आईची चांगली सेवा करा. शुक्र बिघडला असेल, जे जे स्त्री नातं आहे त्यांचा आदर करा, सन्मान करा, त्यांना चांगली ट्रीटमेंट द्या की तुमचा शुक्र सुधारल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, उपासनेबद्दल मला ऍक्सिडेंटली पिचवर यावं लागलं आणि बॅटिंग करावी लागली. दो आय वॉज नॉट प्रिपेअर्ड.
तरी मी माझ्या परीने हा उपासना विषय सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हा माझा तोडका मोडका प्रयत्न आवडला असेल. आज काही तांत्रिक कारणामुळे तुमचा थोडा विरस झाला. संस्थेच्या वतीने मी तुमची माफी मागतो. वेळ भरून काढायचा मी प्रयत्न केलेला आहे. इथे मी थांबतो. ओव्हर टू मिस्टर निलेश कुलकर्णी अँड रानडे मॅडम. धन्यवाद सर, तुम्ही खूपच उत्तम माहिती दिलेली आहे. मी निलेश कुलकर्णी सरांना त्यांचं वक्तव्य सांगावं म्हणून मी विनंती करत आहे. आज खर तर आपण सगळेजण राम रक्षा रहस्य हा विषय ऐकण्यासाठी खरं उत्सुक होतो. पण कसं आहे, थोडस शनिवार म्हणजे की आताच पंडित सर सांगत होते, असं शनीचं एक वेगळं महत्व असतं. आणि अशा पद्धतीने काही अडथळा आला म्हणा किंवा काय असेल ते, जी काही तांत्रिक अडचण आली त्यामुळे आपण हिरलेकर सरांचं व्याख्यान ऐकू शकलो नाही. पण ठीक आहे, हरकत नाही. माझा त्यांचा आत्ताच फोन झाला. भविष्यात कधी ना कधी तर त्यांचं आपण रामरक्षा रहस्य ह्याच विषयावर व्याख्यान लवकरच आयोजित करणार आहोत. त्यांनी तसा शब्द दिलेला आहे. आता ठीक आहे, आजचा नेटचा प्रॉब्लेम असेल किंवा तांत्रिक अडचणी असतील त्यामुळे ते आपल्याला मिळालं नाही ऐकायला, तर ते भविष्यात आपण ऐकू आणि नक्कीच ते आपल्याला ऐकवतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. त्याच नंतर मग अचानकपणानं पंडित सर आणि मी चर्चा झाल्यानंतर पंडित सरांची अचानक बॅटिंग पण अत्यंत गरजेची आणि व्यवस्थित चांगली झाली. त्याबद्दल पंडित सर ओकेच चांगलं बोलले. त्याबद्दल खरं तर बरं झालं. म्हणजे पंडित सरांनी एक वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना दिलं. त्याबद्दल पंडित सरांचे धन्यवाद आहेतच, वादच नाही. नेहमीच ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि करत राहतील. आणि अशी ज्या ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला त्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेनं वाट बघतच असतो. असं चांगलं मार्गदर्शन ते आपल्याला नेहमीच देत असतात. पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाला सगळे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो. अशाच पद्धतीनं पुढे 7 दिवस आपण सगळेजण, मग त्यामध्ये मी असेल, माझ्यानंतर पावले सर असतील, पावले सरांच्या नंतर मुग्धा रानडे मॅडम असतील, त्यानंतर केळकर मॅडम असतील, भिडे सर असतील, सुकटणकर सर असतील, असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्या पुढे आता पुढचे 8 दिवस येणार आहोत. तर आमच्या जी काही विचार मांडण्याची आमची जी क्षमता आहे त्या पद्धतीने आम्ही ते मांडायचे प्रयत्न नक्कीच करू. तुमचा सहभाग, तुमचं सहकार्य आणि तुमची कृपा अशीच राहावी अशी या निमित्तानं पुन्हा एकदा विनंती करतो. आणि मुग्धा मॅडमना विनंती करतो की पुढचा कार्यक्रम त्यांनी हँडओव्हर करावा. धन्यवाद सर. मी पावले सरांकडे हँडओव्हर करते आता. पावले सर, पावले सर. तर सगळे आता सध्या नेटवर्कचे इश्यू असल्यामुळे थोडासा हे होतं. अतुल कुलकर्णी सर आहेत का? अतुल कुलकर्णी सर बोला. हो येतोय सर. पावले सर आले बघा. हो येतोय सर आवाज. अतुलजी नाही आहेत का? बहुतेक मला खरं बोलले फोनवरती होते. बरं बरं, एकच मिनिट. कार्यक्रम संपलेला आहे सर. अच्छा अच्छा. आभार प्रदर्शन, फक्त आभार प्रदर्शन. अतुल कुलकर्णी सर. अतुलजी नसतील तर मी करतो आभार प्रदर्शन. ओके ओके. आज नेटचा प्रॉब्लेम सगळ्यांना झालेला आहे. हो, थोडस नेटचा प्रॉब्लेम आहे आज. तर माझ्याकडे सुद्धा व्हिडिओचा जरा प्रॉब्लेम येत होता. प्रॉब्लेम येतोय. हा, ते जाणवतंय. मग ऐकलं मी. अतुल सर आहेत, पण अतुल सर आहेत लाईनवर. एक मिनिट बघा, त्यांचं नाव येतोय का? माईक म्यूट आहे त्यांचा बघा. नमस्कार सर. हा नमस्कार. माईक म्यूट होता माझा. मी बऱ्याच वेळेस मेसेज टाकतोय पावले सरांना, पण काही अडचणी झालं नाही ते. आजच्या मराठी ज्योतिष मंडळाच्या या शृंखलेमध्ये सर्वांचं आपण स्वागत केलं. खरं तर आज रामरक्षा या विषयावर हिरलेकर सर बोलणार होते, पण काही तांत्रिक अडचणींमुळे ते आज झालं नाही. पण निलेश कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढे तो कार्यक्रम होणारच आहे. तो काही संपलेला नाहीये कार्यक्रम. पण अडचणी जरी आल्या तरीही निलेश कुलकर्णी सर आणि अष्टक वर्ग महागुरु पंडित सर यांनी आजचा कार्यक्रम पुन्हा यशस्वीरित्या पार पाडला.
वेळेवरची ओपनिंग बॅटिंग जरी केली असेल तरी त्या बॅटिंग मध्ये चौकार षटकार हे होतेच, त्याच्यात काही वाद नाही. तरी मी या सर्वांचे आभार मानतोय, विशेषतः महागुरु पंडित सर, निलेश कुलकर्णी सर, पावले सर, मुग्धा मॅडम यांचा वेदचक्षुतर्फे सर्वांचे हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद अतुलजी. तर अशा रीतीने पहिलं व्याख्यान आज देवीच्या कृपेने नवरात्राचं पार पडलेलं आहे आणि आपण परत उद्या भेटूयात. वेदचक्षु आपल्या सेवेमध्ये हजर आहेत, मराठी ज्योतिष मंडळ आणि ज्योतिष प्रबोधिनी पुणे यांच्यातर्फे मी आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मी ही मीटिंग एंड करतोय. धन्यवाद. उद्या वेळेत 3ला सुरू करावं लागेल आपल्याला, कारण परत भट सरांचा कार्यक्रम आहे. हो, उद्या आपण थोडस 2:45ला जॉईन होऊ आणि सगळं हो सेट. हो हो, धन्यवाद. ओके ओके.